Namaskar. I am Advocate B.R. Bornak. Our today's topic is records of housing society and preservation period of records of housing society. म्हणजेच गृहनिर्माण संस्थांचे दप्तर रेकॉर्ड्स आणि त्याचा जतन कालावधी या संदर्भातला आपला आजचा लेक्चर आहे. तर त्याच्यामध्ये बघू आपण की टॉपिक वाईज आय एम गोइंग टू एक्सप्लेन दिस. द फर्स्ट दॅट इज रेकॉर्ड्स रिलेटेड टू सोसायटी रजिस्ट्रेशन. म्हणजे सोसायटीच्या नोंदणी संबंधात जे रेकॉर्ड असतं, दप्तर असतं सोसायटीचं, ते रेकॉर्ड काय काय आहे, मीन्स विच आयटम्स आर इन्क्लुडेड अंडर धिस हेड अँड व्हॉट इज द पिरियड फॉर विच दॅट रेकॉर्ड इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणकोणते आयटम्स येतात आणि त्यांचं प्रिझर्वेशन म्हणजे जतन करण्याचा कालावधी किती आहे ते आपण बघूया. ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे फर्स्ट वन, प्रोसिडिंग्ज मिनिट्स एटसेट्रा ऑफ इनफॉर्मल जनरल बॉडी मीटिंग. म्हणजे सोसायटीच्या फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक अनौपचारिक सर्वसाधारण सभा घ्यायला लागते. त्या मीटिंगचे जे काय प्रोसिडिंग्ज मिनिट्स वगैरे जे असतील किंवा त्या मीटिंग संदर्भातलं जे काय तुमच्याकडे रेकॉर्ड असेल वगैरे, सर्क्युलर्स काढलेली किंवा काय पॅम्पलेट्स वगैरे तुम्ही केलेले असतील, त्या संदर्भात सगळे रेकॉर्ड, प्रोसिडिंग्ज, मिनिट्स वगैरे त्या मीटिंगचे, हे तुम्ही परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व केलं पाहिजे, म्हणजे जतन केलं पाहिजे. दिस इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. नेक्स्ट, ॲप्लिकेशन फॉर नेम रिझर्वेशन अँड परमिशन टू ओपन बँक अकाउंट इन द नेम ऑफ प्रपोज सोसायटी. म्हणजे याच्यानंतर ह्या मिटिंगच्या नंतर चीफ प्रमोटर जो असतो तो रजिस्ट्रारला पत्र लिहितो, अर्ज करतो की प्रस्तावित संस्थेच्या नावाने नाव राखून ठेवण्यासाठी आणि त्या प्रस्तावित संस्थेच्या नावाने बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी. हा जो अर्ज आहे, म्हणजे हे जे ॲप्लिकेशन आहे, दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. म्हणजे हे पण तुम्ही कायमस्वरूपी जतन केलं पाहिजे. याच्यानंतर लेटर फ्रॉम रजिस्ट्रार फॉर नेम रिझर्वेशन अँड परमिशन टू ओपन बँक अकाउंट. त्याच्यानंतर रजिस्ट्रारकडून संस्थेची प्रमोटरच्या नावाने एक पत्र येतं की तुमच्या संस्थेसाठी जे नाव राखून ठेवलेलं आहे ते तुम्हाला इंटिमेट करण्यासाठी आणि तुमच्या संस्थेच्या नावाने, प्रपोज सोसायटीच्या नावाने बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी. हे पण रजिस्ट्रारकडून आलेलं पण लेटर जे आहे तुम्हाला परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करायला लागतं. त्याच्यानंतर अदर करस्पॉन्डन्स विथ रजिस्ट्रार अँड एनी अदर अथॉरिटी ड्युरिंग दिस प्रोसेस. म्हणजे सोसायटीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये तुमचे रजिस्ट्रार किंवा इतर जे काय अथॉरिटीज आहेत त्यांच्याशी तुमचा जो काय पत्रव्यवहार झाला असेल तो पत्रव्यवहार तो पण तुम्हाला परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करायला लागतो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन इन टाईम लिमिट फॉर सबमिटिंग रजिस्ट्रेशन प्रपोजल. कसं असतं की नेम रिझर्वेशन तुम्हाला मिळाल्याच्यानंतर विथिन 3 months तुमचं प्रपोजल जे आहे, म्हणजे नोंदणीचा प्रस्ताव जो आहे रजिस्ट्रारकडे गेला पाहिजे. प्रपोजल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी इज रिक्वायर्ड टू बी सबमिटेड टू द रजिस्ट्रार. पण काही कारणास्तव समजा तुमचा 3 महिन्याच्या आतमध्ये जर प्रस्ताव पूर्ण जो आहे तो रजिस्ट्रारकडे जाऊ शकत नसेल, तर हे 3 महिने संपण्यापूर्वी तुम्हाला रजिस्ट्रारकडून हा प्रस्ताव सबमिट करण्यासाठी एक्सटेन्शन घ्यायला लागतं. आणि दॅट फॉर दिस एक्सटेन्शन द ॲप्लिकेशन इज रिटर्न टू द रजिस्ट्रार. ह्या ॲप्लिकेशनची कॉपी पण तुम्ही परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करून ठेवायला पाहिजे. यानंतर प्रपोजल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अँड अदर डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमचा संस्था नोंदणीसाठी जो प्रस्ताव तुम्ही सादर करणार रजिस्ट्रारकडे, त्याच्यामध्ये संस्था नोंदणीसाठीचा अर्ज आणि त्यासोबत जे काय तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत, असं सगळं मिळून जो का प्रस्ताव आहे, हा प्रस्तावाची एक प्रत सोसायटीला मिळते. तर त्याची जी पूर्ण तो सेट आहे तोही तुम्ही काय करायचा आहे की परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करून ठेवायचा आहे. देन सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड मेमोरंडम ऑफ सोसायटी रजिस्ट्रेशन. म्हणजे संस्थेची नोंदणी झाल्याच्या नंतर रजिस्ट्रार तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीचं सर्टिफिकेट दाखला देतात आणि त्यासोबत एक ज्ञापन देतात की संस्था या नोंदणी नंबर क्रमांकाखाली नोंदणी झालेली आहे म्हणून. अशा प्रकारचा एक मेमोरंडम म्हणजे ज्ञापन मिळतो. म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि हे जे ज्ञापन आहे, मेमोरंडम आहे, हे पण तुम्ही परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करून ठेवायचं आहे, जतन करून ठेवायचं आहे. आणि शक्यतो सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन जे आहे तुमचं, हे तुम्ही चांगले व्यवस्थित लॅमिनेट किंवा फ्रेम करून घ्या, जेणेकरून ते खराब होणार नाही आणि ते परमनंट पिरियडसाठी राखून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सोसायटी रजिस्टर्ड बायलॉज. म्हणजे काय असतं की अलॉंग विथ युअर सोसायटीज रजिस्ट्रेशन युअर फर्स्ट बायलॉज इज ऑल्सो रजिस्टर्ड बाय द रजिस्ट्रार. आणि तो बायलॉज तुमचा फर्स्ट बायलॉज जो आहे सोसायटीचा रजिस्ट्रारचं बायलॉज बुक जे आहे तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसोबतच तुम्हाला दिलं जातं रजिस्ट्रारच्या सही सिक्क्यानिशी.
तेही तुम्ही तो बायलॉज आहे रजिस्टर्ड बायलॉज ऑफ द सोसायटी, तोही तुम्ही परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करून ठेवला पाहिजे. आणि या दरम्यान तुम्ही जे काय महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टचं बुक घेतलं असेल, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्सचं बुक घेतलं असेल, किंवा अजून काय तुम्ही याच्यामध्ये काय पुस्तकं घेतली असतील या प्रक्रियेमध्ये, तर ती तुम्ही प्रिझर्व परमनंट पिरियडसाठी करायची आहेत. आणि लक्षात ठेवा की ह्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशन संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत हे तुम्हाला ज्या फाईलमध्ये जतन करून ठेवायचे असतात, ती फाईल जी असते त्या फाईलला आपण ए फाईल म्हणतो. फाईल ए म्हणजे धारिका धारिका म्हणतो. तर म्हणजे थोडक्यात काय की द रेकॉर्ड पर्टेनिंग टू रजिस्ट्रेशन ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. म्हणजे सोसायटीच्या नोंदणी संदर्भातलं जे काय रेकॉर्ड संस्थेकडे आहे, संस्थेला मिळालेलं आहे रजिस्टर ऑफिसकडून, ते सगळं संस्थेने परमनंट म्हणजे कायमस्वरूपी त्याचं जतन करायचं आहे. तर पुढचं हेडिंग बघूया की रेकॉर्ड्स रिलेटेड टू मेंबर्स अँड मेंबरशिप. म्हणजे सभासद आणि सभासदत्वासंबंधीचं जे रेकॉर्ड आहे हे पण सांगतो की मेंबर्स आणि मेंबर्स रिलेटेड रेकॉर्ड आहे, हे पण सगळं रेकॉर्ड आहे सोसायटीनी परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करून ठेवायचं आहे. दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. म्हणजे मेंबर रेकॉर्ड पर्टेनिंग टू मेंबर्स अँड मेंबरशिप. नाउ लेट अस हॅव अ लुक विच आयटम्स कम अंडर द हेड रेकॉर्ड्स रिलेटेड टू मेंबर्स अँड मेंबरशिप. ह्याच्यामध्ये फर्स्ट वन द रजिस्टर ऑफ मेंबर्स इन आय फॉर्म ॲज प्रिस्क्राईब्ड अंडर रूल 32. thereafter the list of members in J form as prescribed under rule 33. thereafter application for membership by the members means application for all types of membership. मी जे काय तुमच्याकडे मेंबरशिप प्रकार आहेत, मेन मेंबर, जॉईंट मेंबर, तुमच्याकडे नवीन आता जे काय प्रकार असोसिएट मेंबर जो आहे किंवा प्रोव्हिजनल मेंबर जे आहेत, हे सगळे जे काय नवीन त्याच्याप्रमाणे जे काय असेल ते सगळे मेंबरशिपसाठी आलेले अर्ज आहेत ते आले याच्यामध्ये. याच्यानंतर लेटर्स ऑफ रेसिग्नेशन्स ऑफ मेंबरशिप ऑफ ऑल टाईप्स. म्हणजे मेंबरशिपसाठी कोणत्याही प्रकारच्या मेंबरशिपसाठीचा राजीनामा तुमच्याकडे तोही याच्यामध्ये आला. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड इंटरेस्ट इन द कॅपिटल प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी. म्हणजे शक्यतो फ्लॅट्स विकल्यानंतर किंवा गिफ्ट केल्यानंतर जे ट्रान्सफर ॲप्लिकेशन्स येतात तो एक सेट येतो, ती सगळी ॲप्लिकेशन्स आली याच्यामध्ये. देन रजिस्टर फॉर ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ शेअरचं रजिस्टर एक सोसायटी मेंटेन करायला लागतं, ते आलं याच्यामध्ये. देन नॉमिनेशन्स मेड बाय मेंबर्स इन्क्लुडिंग रिव्होकेशन देअर ऑफ. म्हणजे मेंबर्स नामनिर्देशन करतात, नॉमिनेशन करतात आणि ते रिव्होकेशन वगैरे ह्या म्हणजे नॉमिनेशन संदर्भातलं सगळं रेकॉर्ड आलं त्याच्यामध्ये. द नॉमिनेशन रजिस्टर, त्याच्यानं तुमच्याकडे सोसायटीच्या लेवलला एक नॉमिनेशन रजिस्टर मेंटेन करायला लागतं, ते नॉमिनेशन रजिस्टर आलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर केसेस ऑफ एक्सपल्शन ऑफ मेंबर्स. समजा तुमच्या संस्थेमध्ये काही एक्सपल्शनच्या केसेस झालेल्या असते म्हणजे हकालपट्टीच्या वगैरे, त्या आल्या याच्यामध्ये. त्यानंतर सोसायटी लोन रजिस्टर किंवा मेंबर्स लोन रजिस्टर, मॉर्गेज रजिस्टर म्हणतो. मी सोसायटीने कर्ज घेतलं असेल किंवा मेंबर्सनी कर्ज घेतलं असेल त्या संदर्भातलं लोन किंवा मॉर्गेज रजिस्टर असतं, ते आलं याच्यामध्ये. शेअर सर्टिफिकेट बुक अँड काउंटर फाईल्स. तुमच्याकडे काही अनयुज्ड शेअर्स असतात, त्या शेअर सर्टिफिकेट अनयुज्ड शेअर सर्टिफिकेट्स असतात, त्याचं काही एक बुक असेल ते आलं. आणि इश्यूड शेअर सर्टिफिकेट्स, त्याचे काउंटर फाईल्स जे तुमच्याकडे असतात ह्या सगळ्या आल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेअर रजिस्टर तुम्हाला एक मेंटेन करायला लागतं, ते शेअर रजिस्टर आलं. देन तुम्ही समजा डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटसाठी काही मेंबर्सकडून अर्ज येतात, त्यावेळी त्यांना त्यासाठी ॲप्लिकेशन करायला लागतं, त्यासाठी इंडिम्निटी बॉन्ड वगैरे द्यायला लागतो, गरज भासल्यास पोलीस कंप्लेंट आणि पब्लिक नोटीस वगैरे द्यायला लागते. म्हणजे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट संदर्भातलं सगळं जे रेकॉर्ड आहे ते आलं याच्यामध्ये. आणि सेपरेट फाईल फॉर करस्पॉन्डन्स एंटर्ड इन टू विथ ईच मेंबर. म्हणजे प्रत्येक मेंबरशी तुम्ही जो काय पत्रव्यवहार करता तो सगळा आला याच्यामध्ये. आणि हे सगळं जे रेकॉर्ड आहे मेंबर्स आणि मेंबरशिपशी रिलेटेड सगळं रेकॉर्ड आहे, दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्वड फॉर परमनंट पिरियड. म्हणजे हे पण तुम्हाला कायमस्वरूपी त्याचं जतन करायचं आहे. नेक्स्ट हेडिंग रेकॉर्ड्स रिलेटेड टू प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी. म्हणजे सोसायटीची जी प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, त्याच्यामध्ये लँड, बिल्डिंग किंवा इतर ज्या मालमत्ता आहेत, असेट्स वगैरे या सगळ्या आल्या त्याच्यामध्ये. त्या संदर्भातलं जे रेकॉर्ड आहे लक्षात ठेवा, सोसायटीच्या प्रॉपर्टीज, असेट्स जे काय आहेत, वेल्थ वगैरे या संबंधातलं पण रेकॉर्ड सोसायटीनी कायमस्वरूपी जतन करायचं आहे. मीन्स रेकॉर्ड रिलेटेड टू प्रॉपर्टी, असेट्स, वेल्थ एटसेट्रा ऑफ द सोसायटी
that record is also required to be preserved for permanent period. Now let us have a look which items come under the head records related to property of the society, property or assets of the society. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल म्हणजे प्रॉपर्टी कार्ड वगैरे असेल किंवा 712 एक्स्ट्रॅक्ट असेल जो काय असेल म्हणजे डॉक्युमेंट ऑफ टायटल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कन्व्हेन्स डीड किंवा डीड ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी असेल तर कन्व्हेन्स डीड ऑफ मॉर्गेज. फाईल ऑफ ॲप्लिकेशन फॉर लोन आलं. करस्पॉन्डन्स अबाउट कन्व्हेन्स ऑफ प्रॉपर्टी आलं याच्यामध्ये. नेक्स्ट अप्रूव्ड प्लॅन्स अँड इस्टिमेट्स ऑफ कन्स्ट्रक्शन अँड करस्पॉन्डन्स देअर ऑन. जर सोसायटीनी बिल्डिंग बांधली असेल तर ते आली. त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये IOD म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल. त्याच्यानंतर CC म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट. BCC म्हणजे बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट. OC आलं ऑक्युपेशन सर्टिफिकेट अँड अदर बिल्डिंग रिलेटेड अप्रुव्हल्स अँड सर्टिफिकेट्स. म्हणजे बाकी इमारतीशी संबंधित जे काय अप्रुव्हल्स आहेत म्हणजे परवानगी आहेत आणि जे काय सर्टिफिकेट आहेत ते सगळे आले याच्यामध्ये. नंतर करस्पॉन्डन्स अबाउट लोन रिसिव्ड अँड प्रॉपर्टी ऑफ सोसायटी मॉर्गेज. म्हणजे सोसायटीनी स्वतः बिल्डिंगमध्ये असेल त्यावेळेला जर प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवला असेल तर ते कर्ज घेण्यासाठीचा पत्रव्यवहार आणि मॉर्गेज संदर्भातला जो काय पत्रव्यवहार तो आला याच्यामध्ये. नंतर फाईल रिलेटिंग टू अलॉटमेंट ऑफ फ्लॅट प्लॉट शॉप्स. म्हणजे सोसायटीनी जर बिल्डिंग बांधली तर सोसायटीज हे फ्लॅट्स प्लॉट्स किंवा शॉप्स वगैरे अलॉट करते. त्या संदर्भात जर काय फाईल असेल ती आली याच्यामध्ये. नंतर टेनन्सी ॲग्रीमेंट ऑफ लीज. समजा जर तशा टेनन्सीच्या बेसिसवरती जर तुमची सोसायटी उभी राहिली असेल किंवा लीज होल्ड लँड असेल तर त्या संदर्भातला पत्रव्यवहार जो आहे तो. द प्रॉपर्टी रजिस्टर ऑफ फर्निचर फिक्चर अँड ऑफिस इक्विपमेंट्स डेड स्टॉक एक्सेट्रा. म्हणजे ह्या संदर्भातलं जे काय सोसायटीचे बाकीचे असेट्स आहेत त्या असेट संदर्भातलं जे काय रेकॉर्ड रजिस्टर्ड आहेत ते आलं त्याच्यामध्ये. देन स्ट्रक्चरल ऑडिट अँड फायर ऑडिट रजिस्टर अँड लिफ्ट इन्स्पेक्शन रेकॉर्ड. म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटचं तुमचं रेकॉर्ड असतं रिपोर्ट सोबत. फायर ऑडिटचं रेकॉर्ड असतं. लिफ्टच्या इन्स्पेक्शनचं रेकॉर्ड. असं मध्ये जे तुमच्या टेक्निकल काही गोष्टी आहेत मशिनरीज वगैरे त्या संदर्भातलं जे काय रेकॉर्ड असेल तुमच्याकडे. आता STP प्लॅन्स वगैरे जे काय आहेत आता अलीकडे सेवरेज ट्रीटमेंट प्लॅन्स वगैरे त्या संदर्भातलं जे काय रेकॉर्ड असेल ते आलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर बिल्डिंग इन्शुरन्स अँड अदर इन्शुरन्स पॉलिसीज आल्या. त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट्स अँड ॲग्रीमेंट फाईल्स आल्या. तर प्रॉपर्टी टॅक्स किंवा नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स म्हणजे NA टॅक्स लीज रेंट इत्यादी याच्याशी रिलेटेड जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्या आल्या याच्यामध्ये. आणि करस्पॉन्डन्स ऑन प्रॉपर्टी टॅक्सेस इन्क्लुडिंग NA टॅक्स म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स वगैरे. तर हे सगळी प्रॉपर्टीशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत ऑल दीज डॉक्युमेंट्स दे आर प्रॉपर्टी रिलेटेड असेट्स रिलेटेड अँड दे आर रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. म्हणजे ही प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा असेट्स रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ही पण तुम्हाला कायमस्वरूपी त्याचं जतन करायला लागतं. त्याच्यानंतर पुढे जे आहे तुमच्या मीटिंग संदर्भातलं म्हणजे रेकॉर्ड्स रिलेटेड टू जनरल बॉडी मीटिंग्ज अँड कमिटी मीटिंग. लक्षात ठेवा की तुमच्या जनरल बॉडी मीटिंग्ज असू दे किंवा कमिटी मीटिंग्ज असू देत त्या संदर्भातलं रेकॉर्ड पण तुम्हाला परमनंट पिरियडसाठी जतन करून ठेवायला लागतं. लेट अस हॅव अ लुक विच आयटम्स कम अंडर दिस हेड रेकॉर्ड्स रिलेटेड टू जनरल बॉडी मीटिंग अँड मॅनेजिंग कमिटी मीटिंग्ज ऑफ द सोसायटी. त्याच्यामध्ये फर्स्ट नोटिसेस अँड अजेंडा ऑफ द जनरल बॉडी मीटिंग्ज अँड मॅनेजिंग कमिटी मीटिंग्ज. त्याच्यानंतर मेंबर्स करस्पॉन्डन्स बिफोर जनरल बॉडी मीटिंग ऑफ द सोसायटी. त्याच्यानंतर प्रोसिडिंग्ज अँड मिनिट्स ऑफ द जनरल बॉडी मीटिंग्ज अँड कमिटी मीटिंग्ज. त्याच्यानंतर लिपलेट्स सर्क्युलर्स एटसेट्रा सर्क्युलेटेड बाय द सोसायटी बिफोर और आफ्टर द मीटिंग. त्यानंतर करस्पॉन्डन्स विथ रजिस्ट्रार रिलेटेड टू सोसायटी मीटिंग्ज. मीटिंग संदर्भातलं थोडक्यात हे जे रेकॉर्ड आहे the society is required to be maintain all these records and this record is required to be preserved for permanent period. म्हणजे हे रेकॉर्ड आहे मीटिंग संदर्भातलं हे सोसायटीने कायमस्वरूपी ते प्रिझर्व केलं पाहिजे. नेक्स्ट हेडिंग दॅट इज रेकॉर्ड्स रिलेटेड टू अकाउंट्स ऑफ द सोसायटी अँड बँक ट्रान्झॅक्शन्स ऑफ द सोसायटी. म्हणजे सोसायटीच्या अकाउंट संदर्भातलं रेकॉर्ड किंवा बँकेचे जे काही व्यवहार आहेत त्या संदर्भातलं रेकॉर्ड जे आहे तर याच्यामधलं काही परमनंट पिरियडसाठी प्रिझर्व करायला लागतं, काही 10 इयर्ससाठी, काही 5 इयर्ससाठी. आपण वन बाय वन बघू. हे त्यानंतर द कॅशबुक
इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड, म्हणजे कॅशबुक हे कायमस्वरूपी जतन करायला लागतं. देन सिंकिंग फंड रजिस्टर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड, म्हणजे सिंकिंग फंड रजिस्टर जे आहे ते तुम्हाला कायमस्वरूपी जतन करायला लागतं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट रजिस्टर जे आहे दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. इन्व्हेस्टमेंट रजिस्टर कायमस्वरूपी जतन करायला लागतं. देन काउंटर फॉइल्स, कार्बन कॉपीज ऑफ बिल्स फॉर द सोसायटी चार्जेस, they are also required to be preserved for permanent period. Then counter foils of receipts issued by the society, they are also required to be preserved for permanent period. Then periodical statements of account prepared by the society, they are also required to be preserved for permanent period. Then committee's annual report on the working of the society, they are also required to be prepared for permanent period. म्हणजे इतके जे आयटम्स आहेत हे तुमच्या अकाउंट्सशी रिलेटेड किंवा बँक अकाउंटशी ते परमनंट पिरियडसाठी तुम्हाला प्रिझर्व करावं लागतात. देअर आफ्टर जनरल लेजर अँड पर्सनल लेजर, दे आर रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 10 years. बिल बुक्स, they are required to be preserved for 10 years. Then payment vouchers along with bills arranged in order of entries in cash book and in journal. म्हणजे तुमची जी व्हाउचर्स असतात त्याच्यासोबत जी बिल अटॅच करून व्हाउचर्स, त्याला प्रत्येक व्हाउचरला नंबर असतो जो काय तुमच्या कॅशबुकमध्ये तुम्ही एंट्री किंवा जर्नलमध्ये एंट्री करता त्याप्रमाणे ही सगळी जी व्हाउचर्स आहेत पेमेंट व्हाउचर्स, दे आर ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 10 years. नंतर रिसिप्ट ऑफ काउंटर फॉइल्स, म्हणजे तुमचं रिसिट बुक जे असतं, तुम्ही रिसिट इश्यू करता पेमेंट मिळाल्याच्या नंतर त्याच्या ज्या काउंटर फॉइल्स आहेत रिसिट बुकच्या, they are also required to be preserved for 10 years. Thereafter, bank account opening form and copies of authorities to operate bank account. म्हणजे तुमचं बँक अकाउंटचं ओपनिंग फॉर्म आणि त्यासोबत जो तुम्ही जे काय बँकेला कळवत आहे की हे पर्सन जे आहेत ते अथॉराईज आहेत बँक टू ऑपरेट बँक अकाउंट, ह्या संदर्भातलं जे काय तुमच्याकडे फॉर्म्स वगैरे रेकॉर्ड आहे दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 5 years. हे रेकॉर्ड आहे 5 वर्षासाठी प्रिझर्व करायचं, म्हणजे बँक अकाउंट ओपनिंग संदर्भातलं रेकॉर्ड. त्याच्यानंतर बँक पासबुक अँड काउंटर फॉइल्स ऑफ चेक्स इश्यूड, दे आर रिक्वायर्ड टू प्रिझर्व फॉर 10 years. पासबुक्स आणि तुमच्या चेकबुक्स जे तुमच्याकडे वापरून तुमचे जे काय चेक्स कोणाला इश्यू केले वगैरे त्याच्या जे काय नोटिंग्स असतात त्या तुम्ही 10 वर्षासाठी प्रिझर्व करायचे असतात. देन पे इन स्लिप काउंटर फॉइल्स ऑफ चलन्स टू क्रेडिट्स ऑफ अमाऊंट्स इन टू द बँक अरेंज इन ऑर्डर ऑफ डेट्स ऑफ क्रेडिट्स. म्हणजे तुम्ही बँकेत जे पैसे भरताय त्याच्या काउंटर फॉइल्स आणि काउंटर फॉइल्स वगैरे चलनच्या वगैरे तुम्ही इश्यू केले असतील, दे आर ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 10 years. म्हणजे रेकॉर्ड रिलेटेड टू अकाउंट्स अँड बँक ट्रान्झॅक्शन जे आहे, सम रेकॉर्ड दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड, सम दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 10 years अँड सम दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 5 years ॲज एक्सप्लेन बाय मी. Thereafter, the heading is records related to audit and audit rectification report and inspection of the society. म्हणजे ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट आणि सोसायटीच्या इन्स्पेक्शन संदर्भातलं जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये पहिला फर्स्ट आहे स्टॅच्युटरी ऑडिट रिपोर्ट, ऑडिट मेमोज, म्हणजे रिपोर्टसोबत ऑडिट मेमो पण असतो, ऑडिट मेमोज रिसिव्ड फ्रॉम द स्टॅच्युटरी ऑडिटर्स विथ रेक्टिफिकेशन रिपोर्ट देअर ऑन. हे सगळे जे म्हणजे ऑडिट रिपोर्ट, ऑडिट मेमो आणि रेक्टिफिकेशन रिपोर्ट त्या संदर्भातला जो आहे दे आर रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर परमनंट पिरियड. देअर आफ्टर इंटरनल ऑडिट रिपोर्ट, ऑडिट रिपोर्ट्स रिसिव्ड फ्रॉम इंटरनल ऑडिटर्स अलॉंग विथ मेमो वगैरे आणि अलॉंग विथ रेक्टिफिकेशन रिपोर्ट, रेक्टिफिकेशन देअर ऑन, दे आर ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिपेअर्ड फॉर परमनंट पिरियड. अँड ॲट सोसायटीज लेवल, सोसायटीज मेंटेन अ बुक that is a register of audit objections and rectification report. त्या बुकाला द ऑडिट रेक्टिफिकेशन रजिस्टर इन ओ फॉर्म प्रिस्क्राईब अंडर द MCS Act 1961 आपण म्हणतो. तर हे जे आहे बुक तुमच्याकडे जर मेंटेन केला असेल, समजा बुक तुम्ही मेंटेन करायला पाहिजे ज्याच्यामध्ये ऑडिट ऑब्जेक्शन्स आणि त्याच्या रेक्टिफिकेशन संदर्भातले रिमार्क्स त्याच्यामध्ये असतात. हे ते दॅट इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर्ड फॉर 10 years, 10 वर्षासाठी. हे जे रेक्टिफिकेशन रिपोर्ट ऑब्जेक्शन्स रेज केले त्याचं रेक्टिफिकेशनचे रिमार्क असणारे जे तुमच्याकडे ओ फॉर्ममधलं बुक असेल किंवा फॉर्म असेल समजा जो काय तो 10 वर्षासाठी तुम्ही प्रिझर्व केला पाहिजे.
नंतर इन्स्पेक्शन नोट्स बाय ऑफिस ऑफ रजिस्ट्रार, म्हणजे सोसायटी तुमचं इन्स्पेक्शन झालं असेल तर ते इन्स्पेक्शन जे काय झालेलं आहे त्याच्या नोट्स समजा रजिस्टर ऑफिसकडून तुमच्याकडे ज्या येतात दे आर ऑल्सो रिक्वायर्ड टू बी प्रिझर्व फॉर 10 years, त्याही तुम्हाला 10 वर्षासाठी जतन करायला पाहिजे. नाव नेक्स्ट, रेकॉर्ड्स रिलेटेड टू करस्पॉन्डन्स अँड अदर मॅटर्स ऑफ द सोसायटी, म्हणजे सोसायटीच्या करस्पॉन्डन्स संदर्भातलं किंवा अदर मॅटर संदर्भातलं जे काय रेकॉर्ड आहे ते आपण वन बाय वन बघू. म्हणजे लायब्ररी जर तुम्ही मेंटेन केलं असेल तर परमनंट पिरियडसाठी मेंटेन केलं पाहिजे. देन करस्पॉन्डन्स विथ द कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार परमनंट पिरियडसाठी. देन करस्पॉन्डन्स ऑन कॉमन इलेक्ट्रिसिटी सप्लाय परमनंट पिरियडसाठी. देन करस्पॉन्डन्स विथ म्युनिसिपल कॉर्पोरेशन लोकल बॉडी परमनंट पिरियडसाठी. सर्क्युलर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स इश्यूड बाय द सोसायटी परमनंट पिरियडसाठी. स्टाफ रेकॉर्ड परमनंट पिरियडसाठी. ऑल टाइप्स ऑफ ॲग्रीमेंट्स विथ पेपर्स कनेक्टेड देअर टू परमनंट पिरियडसाठी. करस्पॉन्डन्स रिलेटेड टू पार्किंग अँड अलॉटमेंट ऑफ पार्किंग स्पेसेस परमनंट पिरियडसाठी. देन कंप्लेंट फ्रॉम मेंबर्स अँड करस्पॉन्डन्स देअर ऑफ परमनंट पिरियडसाठी. याच्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म्स, ॲफिडेविट्स, इंडिम्निटी बॉन्ड जे काय तुम्ही घेतले असेल मेंबर्सकडून ते परमनंट पिरियडसाठी. त्याच्यानंतर सिंकिंग फंड सर्टिफिकेट जे आहे ते परमनंट पिरियडसाठी. हे अदर मॅटर्समध्ये परमनंट पिरियडसाठी रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स जो तुमचा आहे मिसलिनियस करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स, बाकीचा मेंबर्स तुम्ही जो मिसलिनियस केलेला आहे तो 10 yearsसाठी. देन रिपेअर वर्क फाईल जे आहे 10 yearsसाठी. स्टाफ सॅलरी बुक जे आहे 10 yearsसाठी. आणि स्टॉक रजिस्टर तुमच्याकडे असेल मेंटेन केलं स्टॉक रजिस्टर 5 yearsसाठी तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. देन आफ्टर रेकॉर्ड्स रिलेटेड टू इलेक्शन ऑफ द मॅनेजिंग कमिटी ऑफ द सोसायटी. याच्या बाबतीमध्ये बरंचसं हे असतो, म्हणजे डिस्प्यूट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये. तर त्या संदर्भातलं की तुम्ही मॅनेजिंग कमिटीचे जे इलेक्शन्स होतात त्या संदर्भातलं जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड तुम्ही किती दिवस प्रिझर्व केलं पाहिजे, फॉर हाऊ मेनी डेज ऑर मंथ्स. द रेकॉर्ड रिलेटेड टू इलेक्शन ऑफ द मॅनेजिंग कमिटी दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रिझर्वड. द प्रोव्हिजन with this respect that is made under Rule 73 of the Maharashtra Cooperative Societies Election to Committees Rules 2014. म्हणजे आपल्याकडे निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्शन अथॉरिटी जी आहे, स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी जी आहे आपल्याकडे, या स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटीसाठी इलेक्शन्स कशा घ्यायच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे त्या संदर्भातले आपल्याकडे 2014साठी इलेक्शन रूल्स बनलेले आहेत. And as per Rule 73 of these election rules of 2014, हे जे records pertaining to elections of the managing committee of the society, that record is required to be preserved for 6 months. 6 महिन्यासाठी तुम्ही ते प्रिझर्व करायचं आहे. पण त्याला एक कंडिशन अशी टाकली आहे की सब्जेक्ट टू एनी डायरेक्शन टू द कॉन्ट्ररी गिवन बाय द स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी ऑर द कोर्ट. समजा स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटीनी किंवा कोर्टाने स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटीकडे समजा काही मॅटर गेली असेल तर ते सांगतील की तुम्ही अजून काही दिवसासाठी रेकॉर्ड प्रिझर्व करा, तर तुम्हाला तसं प्रिझर्व करावं लागतील. किंवा इलेक्शन संदर्भातल्या शक्यतो डिस्प्यूट्स जे आहेत, वाद जे आहेत, हे कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये फाईल होतात. तर कोऑपरेटिव्ह कोर्टाने समजा तसं काय तुम्हाला डायरेक्शन दिला असेल की हे रेकॉर्ड तुम्ही जतन करून ठेवा, जो हा डिस्प्यूट संपत नाही तोपर्यंत वगैरे, तर मग त्या डायरेक्शनप्रमाणे तुम्हाला ते रेकॉर्ड 6 महिन्यानंतर तुम्हाला ते डिस्पोज ऑफ करता येणार नाही. म्हणजे कमीत कमी पिरियड 6 महिन्याचा आहे. पण जर स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी किंवा कोर्टाने जर का तुम्हाला डायरेक्शन्स दिल्या असतील, अदरवाईज दुसरे डायरेक्शन्स किंवा तुम्हाला अजून काही दिवस तुम्हाला थांबायला लागेल, तर ॲज पर डायरेक्शन्स तुम्हाला सोसायटीचं रेकॉर्ड जे आहे इलेक्शन संदर्भातलं रेकॉर्ड हे जतन करायला लागेल. यू हॅव टू प्रिझर्व रेकॉर्ड पर्टेनिंग टू इलेक्शन ऑफ द मॅनेजिंग कमिटी ऑफ द सोसायटी. So this today's lecture was about the records of the cooperative housing society and the period of preservation of this record. म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोणकोणतं दप्तर किंवा कोणकोणतं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे ब्रॉडली, आणि त्याचा जतन करण्याचा कालावधी किती आहे, काय आहे, या संदर्भातलं आजचं हे आपलं लेक्चर होतं. द लेक्चर एंड्स हिअर. थँक यू व्हेरी मच.